आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळ्याचे संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी हजारो वारकरी, दिंड्या, टाळकरी, मृदुंगवादक आणि महिला वारकऱ्यांसह विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे आगमन होताच ग्रामस्थ, भाविक आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी सौ नीलम खताळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कमलेश तावरे, पालखी सोहळ्याचे मानकरी जयंत महाराज गोसावी, मोहन बेलापूरकर महाराज, बाळकृष्ण महाराज तावरे, रामकृष्ण महाराज लहवितकर तसेच श्री संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान त्र्यंबकेश्वरचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंके, पालखी सोहळा प्रमुख माधवदास महाराज राठी, सचिव श्रीपाद महाराज कुलकर्णी, विश्वस्त नवनाथ महाराज गांगुर्डे, निलेश महाराज गाडवे, ऍडव्होकेट सोमनाथ घोटेकर, कांचन जगताप, नारायण मुराड, अमर बोंबरे, भीमराज चतर, विठ्ठलराव घोरपडे, राजेंद्र सोनोने, डॉक्टर संतोष डांगे, दत्तात्रय दिघे, रमेश काळे, कैलास बोर्डे, सुरेश दळवी, किशोर गडाख, बाळासाहेब गोरडे, सुनील वाकचौरे, सुनील गडाख, भीमराज गडाख, रावसाहेब गडाख, मधुकर गडाख, सोपन एलके, निलेश गडाख, बाळासाहेब गडाख, रोहित चौधरी, गणेश सानप, अण्णासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी पालखीचे पूजन केले. पालखीच्या स्वागतासाठी गावात आकर्षक सजावट करण्यात आली होती. पालखीचे आगमन होताच पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळकरी विद्यार्थिनींनी लेझिमच्या तालावर सादर केलेल्या स्वागताने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. वारकऱ्यांच्या मुखातून अखंड हरिनामाचा गजर सुरू असताना संपूर्ण परिसर हा विठ्ठलमय झाला होता. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. अनेक वारकरी आणि महिला भाविकांनी पारंपरिक फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. भाविकांच्या आग्रहास्तव आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी सौ नीलम खताळ यांनीही वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळत भक्तिरसात सहभागी होऊन उपस्थितांची मने जिंकली. तसेच वारकऱ्यांशी आपुलकीने संवाद साधून त्यांची विचारपूसही केली. सिटी लाईन न्यूज प्रतिनिधी रुपाली भालेराव, संगमनेर. लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.